पाहू शकता तुम्ही, हे आपलं कुणकेश्वरचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे। तर मित्रांनो, हे समुद्र किनारी आहे। जर तुम्ही कोकणात येत असाल तर इथे किमान एकदा तरी इथे या, महादेवाचं दर्शन घ्या। पाहू शकता किती गर्दी आहे समुद्रावर। हा मस्त असा समुद्र आहे, स्वच्छ आहे समुद्र। चला तर मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊन पाहूया मंदिर कसं आहे आतमध्ये, व इथे काय राहायची काय सोय आहे ती पण तुम्हाला सांगेनच मी। व इथे खायला प्यायला जेवण चांगलं मिळतं इथे। हे आहे गणपतीचं मंदिर। हे नारायणाचं मंदिर आहे। मैं दास उसी का हूँ, मेरा मालिक है शिवाय। कैलाशपति है वो, डम डम डमरू बजाए। मैं दास उसी का हूँ, मेरा मालिक है शिवाय। अरे तोड़ के जग से नाता तू थाम ले शिव का हाथ। तोड़ के जग से नाता तू थाम ले शिव का हाथ। मेरा भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ, मेरा भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ। हर सारी दुनिया में जो देगा तेरा साथ, मेरा भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ, मेरा भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ। हर हर शिव शंभू शंभू, हर हर शिव शंभू। मुझ में बसा है, तुझ में बसा है, सबका शिव शंभू। हर हर शिव शंभू शंभू, हर हर शिव शंभू। मुझ में बसा है, तुझ में। पाहू शकता इथे बाहेर पडल्यावर तुम्हाला भरपूर खायला व खरेदीला स्टॉल्स आहेत। इथे तुम्ही गाड्या पार्किंग करू शकता। पाहू शकता लिंबू सरबत आहे, लिंबू सोडा आहे, भेळ आहे। मित्रांनो, कुणकेश्वर मंदिराच्या जवळ MTTC हे रिसॉर्ट आहे। इथे तुम्ही स्वस्तात राहू शकता, जेवायला चांगलं जेवण आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।